उपास अनेकांसाठी श्रद्धेचा भाव तर काहींसाठी शरीराला डिटॉक्स करण्याचा एक मार्ग. पण उपास कसा करावा, काय खावं आणि काय टाळावं याबाबत अनेक जणांना कन्फ्युजन असतं. तर चला आज आपण याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया. उपास म्हणजे फक्त उपाशी राहणे नाही, तर शरीराला आणि मनाला शुद्ध करण्याची एक प्रोसेस आहे. उपासात तुम्ही फळे खाऊ शकता, सफरचंद, केळी, द्राक्ष, संत्री उत्तम पर्याय आहेत. दूध आणि दुधाचे पदार्थ जसे की दही, ताक, पनीर हे देखील चालतात. शेंगदाणे, बटाटा, साबुदाणे, वरी आणि राजगिरी यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. जसे की साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी किंवा राजगिरी लाडू. सुकामेवा देखील तुम्हाला ऊर्जा देतो. आणि हो, भरपूर पाणी प्यायला विसरू नका. आता काय टाळायचं ते पाहूया. उपासात धान्य शक्यतो टाळावे. मीठ मर्यादित प्रमाणात वापरा. तळलेले आणि अति मसालेदार पदार्थ, प्रोसेस फूड खाणं टाळा. यामुळे पोटाला त्रास होऊ शकतो. उपास करत असाल तर हलक्या पदार्थांची सुरुवात करा. जास्त वेळ उपाशी राहू नका. हळूहळू सवय लावा. उपासाआधी आणि नंतर हलकं अन्न खा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपास हा मनाच्या शांतीसाठी आणि आरोग्यासाठी असतो. त्यामुळे तो आनंदात करा. माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.